अंजनगाव सुरजीमध्ये तुम्ही बोलत असता ते याची तुम्हाला एक माहिती मिळाली आहे. नेमकं मग तिथली निवडणूक आता थांबलेली आहे का हा पहिलेपासून स्थगिती आहे? थांबली म्हणतात. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यामध्ये नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीची सुरुवात झाली असता आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अंतिम टप्प्यात आली असता आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष रविराज भाऊ देशमुख आहे. तर त्यांच्यापासून आपण जाणून घ्या. भाऊ, तुमचं MB न्यूजमध्ये स्वागत आहे. भाऊ, कसं राहिलं अमरावती जिल्हा, कसं राहील, भाजपचं वातावरण कसं आहे सध्या? केंद्रातील मोदीजींचं सरकार दमदारपणे काम करत आहे. जनतेच्या हिताच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहे, जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील माननीय देवेंद्रजीचं सरकार खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी आणि जनतेसाठी जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याचे दमदार तडफदार पालकमंत्री बावनकुळे साहेब हे पण दर आठवड्याला जनतेच्या हिताचे निर्णय घेत आलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याचा विकास कसा होतो या दृष्टीने त्यांचं एक एक पाऊल आहे. त्यांनी आताच ज्या अनधिकृत जागा आतापर्यंत घोषित केल्या होत्या त्याचे पट्टेसुद्धा मंजूर केलेले आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाचं हे स्वतःची जागा शासनाकृत केल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात थेट रस्ता जाणार आहे पांधन रस्त्याच्या रूपाने आणि 29पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पांधन रस्ते होणार आहे. लाडक्या बहिणी योजनेने आणि लाडक्या बहिणींनीसुद्धा भारतीय जनता पार्टीला चांगली साथ दिलेली आहे. आता लाडक्या बहिणींचे 1500वरून लवकरच 2100 रुपये भाव होणार आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्जमाफीसुद्धा लवकरच होणार आहे. आणि आजची हे बघितलं तर अमरावती जिल्ह्यातल्या एका निवडणुकीवर आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे, अधिकृत नाही म्हणतात पण अनधिकृत माहिती मिळाल्याप्रमाणे एका अंजनगाव नगर परिषदेला स्थगिती मिळालेली आहे नगराध्यक्षाला. पण माझे 11 नगराध्यक्ष आज निवडून येणार आहे अशा स्थितीत आहे. कारण जनता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची आहे आणि कार्यकर्त्यात एक जोश उमंग आहे. आणि त्यांनी या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि त्या लाभार्थ्यांना काय लाभ झाला हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच आमचा कार्यकर्ते जोशात आणि नव्या जोमात आलेला आहे. आणि त्याच्याच ताकदीवर आमच्या बूथ प्रमुख आणि बूथच्या टीमच्या भरोशावर बूथ जिता तर इलेक्शन जिता. तर या बेसिसवर आम्ही ह्या निवडणुका 11च्या 11 नगराध्यक्ष, थोड्या बहुत नगरसेवकाच्या जागेच्या बाबतीत होईल. काही ठिकाणी आमचे उमेदवार राहू शकत नाही तर 11ही नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहणार आणि मॅक्झिमम म्हणजे 90% नगरसेवक आमचे निवडून येणार. अंजनगाव सुरजीमध्ये तुम्ही बोलत असता स्थगिती याची तुम्हाला एक माहिती मिळाली आहे. नेमकं मग तिथली निवडणूक आता थांबलेली आहे का हा पहिलेपासून स्थगिती आहे? थांबली म्हणता येत नाही, निवडणूक काही दिवसानंतरच होणार आहे. फक्त परिस्थितीमध्ये जे निवडणुकीचं 2 तारखेचं आज काय आलं गव्हर्नमेंटकडून त्याची मला माहिती नाही. पण जे पेपर किंवा बाकीच्या गोष्टीकडून मी माहिती घेतली त्यात कळलं की ही निवडणूक थोडी नगराध्यक्षाची पुढे ढकलल्या जाणार आहे. त्याच्याने थांबायचं काम नाही. आजच आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेलं आहे. तिकडे ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी जोशात चालू आहे आणि कार्यकर्ता खऱ्या अर्थानं कामाला लागलेला आहे. त्याच्याने या इथे थांबायचा काही विषयच नाही. संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगर परिषद नगरपंचायतचा झेंडा फडकणार का? बिलकुल 100% प्रत्येक नगर परिषदेवर म्हणजे 10 नगर परिषदेवर आणि 2 नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा म्हणजे 1 डझन नगर परिषदेवर आणि नगरपंचायतवर नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. फडकणार तर का फडकणार? हे विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे विकासप्रमुख कामं केले. मोदीजीचं सरकार ते दमदारपणे काम करत आहे आणि राज्यातील देवेंद्रजीचं सरकार खऱ्या अर्थानं जनतेच्या दृष्टिकोनातून जनतेच्या हिताचे कामं करत आहे. आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा जे काम करत आहे. आणि आमचे सारे आमदार अमरावती जिल्ह्यातले 5ही आमदार जनतेच्या संपर्कात आहे आणि जनतेच्या विकासाच्या योजना आणि जनतेच्या संपर्कात असल्यामुळे जनता त्यांच्यासोबत आहे. आणि जनता त्यांच्यासोबत असल्यामुळे आमच्या सर्व नगर परिषदेवर आमचा झेंडा राहणार आहे.
आपण सध्या नांदगावमध्ये तुमच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. कसं राहील भाजपचं वातावरण नांदगावमध्ये? स्वातीताईचं वातावरण कसं राहील? एकीकडे भाजप, एकी स्वातीताई आहे, दुसरीकडे काँग्रेसचे, तिसरीकडे मशाला आणि घडी आहे, इतर पक्ष पण आहे. कसं राहील वातावरण तुम्ही नांदगावमध्ये असताना? स्वातीताई, राजेश पाठक हे आमचे सहकारीसुद्धा आहे आणि जुने जाणते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा आहे. ते सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून काम करत आहे, जनतेच्या संपर्कात आहे आणि जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात. त्यांचे अडलेले कामं ते मार्गी लावतात. वर जाऊन काही कामं मार्गी लावत ते सुद्धा ते प्रयत्न करतात. आणि याच्या अगोदरसुद्धा आमचा नगराध्यक्ष संजयजी पोपळे होते, तेव्हापासूनच या नगर परिषदेचा खऱ्या अर्थानं विकास झाला. आता त्यात दुधात खडी साखर अशी पडली की पहिले आमचे आमदार नव्हते इथे, आता आमचे आमदार तरुण तडफदार प्रतापदादा अडसड हे या मतदारसंघाचं म्हणजे धामणगाव विधानसभेचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे विशेष नाही, आमदार आमचा केंद्रात सरकार काम करणारं आणि दमदार मोदीजींचं सरकार आणि देवेंद्रजींचं सरकार जनतेच्या हिताचे कामं करत आहे. आणि आमदारसुद्धा असा आहे की सहजतेने अवेलेबल होणारा, सहजतेने सर्वांसोबत संवाद साधणारा, मोठ्यांचा आदर करणारा असा अजातशत्रू असा आमदार असल्याने ही सीट भरघोस मताने निवडून येईल याची मला खात्री आहे. आणि स्वातीताई पाठक ह्या प्रचंड मताधिकाने निवडून येणार. नक्कीच. हे होते रविराज भाऊ देशमुख, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यांनी एक नांदगाव शहरामध्ये येऊन भाजपाचा झेंडा नगरपंचायत फडकणार म्हणून त्यांनी विश्वाससुद्धा या ठिकाणी दर्शवलेला आहे. आज नांदगाव परिचय. मी प्राध्यापक उद्धव पारवे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस. आज नांदगाव खंडेश्वर वर्षापासून जिल्हा सरचिटणीस आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हा सरचिटणीस सध्या आहे. याच्या आधी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून गेली 10 वर्षे काम पाहिलेलं आहे. आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. आणि कसा राहील जसं निवडणुकीचं आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे, म्हणजे निवडणुकीचं काय संपूर्ण हे निवडणुकीचं आता काही वेळातच प्रचारसुद्धा बंद होणार आहे. कसं राहील वातावरण या ठिकाणी भाजपचं? मी नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेची निवडणूक लागली तेव्हापासून या भागामध्ये, या संपूर्ण शहरामध्ये फिरतो आहे. अतिशय सकारात्मक वातावरण स्वातीताई राजेश पाठक यांच्या बाजूने आहे. राजेश भाऊंचा स्वभाव, राजेश भाऊंनी या शहरामध्ये आणलेली विकास कामे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय प्रतापदादा अडसड यांनी जो नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये जो विकास केला, चांदी प्रकल्पामधून नांदगाव खंडेश्वर शहराला पाणी पुरवठा केला. त्याच्यानंतर या ठिकाणी नांदगाव खंडेश्वरला लाईनीचा जो प्रॉब्लेम होता तो सुद्धा ह्या ठिकाणी फिडर लावून ते सुद्धा प्रश्न मार्गी लावलेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते नाल्या याचा जो विकास आहे हा सन्माननीय दादांनी केलेला आहे. खंडेश्वर मंदिराचा विकास असो की शहराचा विकास असो, याकरिता दादांनी भरघोसपणे निधी दिल्यामुळे या ठिकाणी निश्चितच शहरातील जनता ही स्वातीताई राजेश पाठक यांच्या बाजूला राहील. आणि उद्या 2 तारखेला स्वातीताईंच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून निश्चितच त्यांना विजयी करतील. आणि 3 तारखेला या ठिकाणी नांदगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचाच गुलाल राहील, एवढं मी या ठिकाणी सांगतो. तर बघत रहा MA न्यूज, म्हणजे महाराष्ट्रातील बातम्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.